श्री स्वामी समर्थ. मकर संक्रांतीच्या तुम्हा सगळ्यांना खूप साऱ्या भक्तिभावर ब्लॉग्स कडून हार्दिक शुभेच्छा. तर सुरुवातच केलेली आहे मी आमटीपासून. तर अगोदरच्या जी क्लिप होत्या माझ्या सडा रांगोळीच्या ते चुकून डिलीट झाल्या, कारण संक्रांतीला भरपूर दिवस होऊन गेले आणि दुसऱ्या कामामुळे मला जमलं नाही एडिट करायला. तर इथं मस्त अशी मी भगुणं भरून आमटी बनवते, कारण 2 दिवस आमच्याकडे आमटी आवडीनं खातात. समर्थला तर एवढी आमटी आणि पोळी आवडते विचारूच नका. त्यासाठी भरपूर अशी आमटी बनवली. ह्या अगोदर ही आमटीचे मी भरपूर व्हिडिओ दाखवले आहेत. सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. भाऊजीचं आमचं चाललेलं आहे पूर्णाचा स्वयंपाक. आता मी इथं पापड करते, खाली गॅसवरती पोळ्या चालू आहेत. त्यानंतर माझा आहे हा मकर संक्रांतीचा लुक. तर शॉर्ट व्हिडिओ भरपूर बनवले होते, रील. तर त्यानंतर आहे माझी पूनम सून राधा आणि प्रियांशी नात, पूनमची मुलगी. तर आम्ही फोटोही शूट केला आणि रील ही बनवल्या. त्यानंतर आमची राधूबाई कशी दिसते नथ घातल्यानंतर बघा. तर आम्ही तिघींनीही नाकामध्ये नथ घातलेली आहे. तर वस्तीवरती वसून झाल्यानंतर आम्ही आता सगळी महिला मंडळ निघालेला आहे मंदिरामध्ये. तर आमच्याच रानाच्या बाजूला एक आमचं कुलस्वामीचं मंदिर आहे, तर त्या मंदिरामध्ये आम्ही निघालोय. त्यानंतर मी आणि पूनमनं भरपूर असे व्हिडिओ बनवले. तेच व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करते, कारण आडवे जे ब्लॉग बनवलेले होते तर ते चुकून माझ्याकडून डिलीट झालेले आहेत. खूप मी प्रयत्न केला त्यांना डबल ही करायचा, पण नाही आले. त्यामुळे मी इथं तुम्हाला शॉर्टच एडिट करून दाखवणार आहे. त्यानंतर कुलस्वामीच्या मंदिरामध्ये आम्ही पूजा केली. सिल्वर प्ले बटन घेऊन गेलेली मी, तर तेही तिथं, कारण मी कालच घेऊन आले सिल्वर प्ले बटन. अजून त्याचं सेलिब्रेशन वगैरे काही केलेलं नाही. आणि पुढे तुम्हाला समजणारच आहे की सरप्राईज प्लॅन होता सेलिब्रेशनचा. तर कुलस्वामी मंदिरामध्ये ओसून झालं, तिळगुळ ठेवलं, पुरणपोळीचा नैवेद्य ठेवला आणि त्यानंतर आम्ही सिल्वर प्ले बटनची पण मी या ठिकाणी पूजा केली. बाहेर सगळ्या जे बायका आल्या होत्या, मंदिर भरून बायका होत्या, येत होत्या जात होत्या. सगळ्यासोबत हळदी कुंकू तिळगुळ दिला आणि ओवासायचा कार्यक्रम झाला. तर हा माझा मंदिरामध्ये ओवासायचा कार्यक्रम पहिलाच आहे. मला माहिती नव्हतं की मंदिरामध्ये किती बायका येतात, कसा कार्यक्रम असतो. तर जाऊबाई सगळ्या म्हणले की चला आपल्या इथं नवीन मंदिर झालंय आणि जाऊया. गेल्या वर्षी तर नाना हे झाल्यामुळे संक्रांत आम्ही काही एवढी केली नव्हती. तर छान असं आमचं मंदिरामध्ये संक्रांत साजरी झाली.
आमचे जे कुलस्वामी आहेत त्यांच्या चरणी आपलं सगळं प्ले बटन ठेवलेलं आहे आणि पूजा केलेली आहे. माझ्यासाठी खूप स्पेशल दिवस आहे. कसं आहे, छान आहे का? तुझं नाव काय आहे? तुझं? मग आपलं बाबराचं नाव फेमस झालं का नाही?